ख्रिस्त नामाचा गजर, येशू नामाचा गजर, ख्रिस्त नामाचा गजर, येशू नामाचा गजर, होतो वारंवार, होतो वारंवार जय जयकार, ख्रिस्त नामाचा गजर, येशू नामाचा गजर, पिता पुत्रात्म्याचा गजर, पिता पुत्रात्म्याचा गजर, त्रैक देवाचा गजर, त्रैक देवाचा गजर, परमेश्वर, ख्रिस्त नामाचा गजर, येशू नामाचा गजर. देव बापाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आज रविवार दिनांक 27 डिसेंबर 2020 प्रभू श्री ख्रिस्ताच्या अतिशय मूल्यवान नावामध्ये मी आपणा सर्वांचे आजच्या भक्तीमध्ये हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. आपण आजच्या भक्तीला प्रारंभ करीत आहोत. माझा जीव प्रभूला थोर मानितो आणि देव जो माझा तारणारा, त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे. यावेळेला मी मंडळीला विनंती करत आहे की आपण प्रेज अँड वर्शिप मध्ये जाणार आहोत आणि आमच्यासाठी MY ही स्तुती आराधना सादर करीन. MY तू राजा
करूयात. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, 2020 हे वर्ष तू आम्हाला दिलंस. अतिशय बापा परमेश्वरा परीक्षेचं, कसोटीचं आमच्यासाठी ते झालं. परंतु आज बापा परमेश्वरा 2020 या वर्षामधील हा शेवटचा प्रभुवार आम्ही तुझ्या चरणावर येऊ शकलो. आम्ही तुझ्या दर्शनासाठी आतुर होऊ शकलो. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. आजची भक्ती तू आशीर्वादित कर. आलेल्या सर्व भक्तांना तू आशीर्वादित कर. आणि बापा परमेश्वरा, त्यांच्या गरजेनुरूप त्यांना तू देणारा देव आहेस, हा विश्वास त्यांना तू दे. बापा परमेश्वरा, स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध म्हणून आम्ही तुझी उपासना आत्म्याने व खरेपणाने करावी. यासाठी बापा परमेश्वरा तू आम्हाला पवित्र आत्म्याने परिपूर्ण कर. सर्व सैतानी शक्ती, क्लुप्ती, अडकणे, अडथळे येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावामध्ये आम्ही बांधून टाकीत आहोत. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि देवाच्या उपकार स्तुतीसाठी आपण गीत गाऊया. सदैव
उभे असतानाच आपण आपला विश्वास अंगीकार जाहीर करीत आहोत. प्रारंभ करूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया ईस पासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन, याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. आज 52वा रविवार, आळीपाळीचा शास्त्रपाठ उभा असतानाच आपण वाचणार आहोत. 52वा रविवार, विधी व संस्कार निवडक शास्त्र भाग, यामधून हा आळीपाळीचा शास्त्रपाठ आहे. 52वा रविवार, शेवटचा रविवार. प्रतापशाली राजा. प्रारंभ करीत आहोत. पृथ्वी व तीवरील सर्व काही परमेश्वराचे आहे, जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत. कारण त्याने सागरावरतीचा पाया घातला, त्याने जलप्रवाहावर तिला स्थिर केले. परमेश्वराच्या गिरीवर कोण चढेल, त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील. ज्याचा हात स्वच्छ आणि मन शुद्ध आहे, जो आपले चित्त सत्याकडे लावित नाही व कपटाने शपथ वाहत नाही, त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो धार्मिक ठरेल. त्याला शरण जाणारे हेच लोक होत, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले हेच लोक होत. अहो वेशींनो उन्नत व्हा, पुरातन द्वारानं उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. हा प्रतापशाली राजा कोण? बलवान व पराक्रमी परमेश्वर, युद्धात पराक्रमी परमेश्वर तोच. अहो वेशींनो उन्नत व्हा, पुरातन द्वारानं उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. हा प्रतापशाली राजा कोण? सेनाधीश परमेश्वर हाच प्रतापशाली राजा. मंडळीने कृपा करून खाली बसून घ्यावे. शास्त्रपाठ वाचन यावेळेला करीत आहोत. 2 करिंथ अध्याय 8 आणि वचने 8 ते 15. पाऊलाचे करिंथकरास 2 पत्र अध्याय 8 वचने 8 ते 15. प्रभू येशूचे उदाहरण. हे मी आज्ञा म्हणून सांगत नाही, तर दुसऱ्यांच्या आस्थेवरून तुमच्याही प्रीतीचा खरेपणा पडताळून पाहतो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे. तो धनवान असता तुम्हाकरिता दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. याविषयी मी आपले मत सांगतो, कारण हे तुम्हाला हितकारक आहे. तुम्ही मागेच 1 वर्षापूर्वी प्रथमतः असे करण्यास आरंभ केला. इतकेच नव्हे तर अशी इच्छा करण्यासही केला. तर हे कार्य आता पूर्ण करा, यासाठी की जशी इच्छा करण्याची उत्सुकता तुम्हास होती, तशी तुमच्या ऐपतीप्रमाणे कार्यसिद्धी व्हावी. कारण उत्सुकता असली म्हणजे ज्याच्या त्याच्या जवळ असे असेल ते मान्य होते, नसेल तसे नाही. दुसऱ्यांचा भार हलका करण्याकरिता तुमच्यावर भार घालावा असे नाही, तर हे समानतेने व्हावे. म्हणजे प्रस्तुत काळी तुमच्या वैफल्यानुसार त्यांची गरज भागावी आणि पुढे त्यांच्या वैफल्यातून तुमची गरज भागावी, अशी ही समानता व्हावी.
ज्याने फार गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही, तसेच ज्याने थोडा गोळा केले होते त्याचे काही कमी भरले नाही, असे शास्त्रात लिहिले आहे. देव बाप्पा वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. देव बापाच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. यावेळेला आपण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकूया, डोळे बंद करूयात आणि पाळखीय प्रार्थनेमध्ये आम्ही जात आहोत. पवित्र 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 सेनाधीश कृपाळू कनवाळू मंद क्रोध देवा, परम पवित्र आणि परमयुक्त पावित्र्याने युक्त होऊन आम्ही तुझी आराधना करावी यासाठी हे बापा परमेश्वरा तू आम्हाला निवडून घेतलंस, धुतलंस, शुद्ध केलंस. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तू आमचा पापमल काढलास, आमच्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न केलंस आणि शुद्ध अंतःकरणाचे होऊन आम्ही देवाच्या दर्शनासाठी आतुर व्हावं अशी कृपा दया अनुग्रह तू आम्हाला दिलास. देवाबाबत माणसाबाबत आमचं मन सतत शुद्ध राखावं यासाठी बापा परमेश्वरा तू आम्हाला दररोज वचनरूपी जलस्नानाने शुद्ध आणि पवित्र करीत आहेस. आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो. या समयी बापा परमेश्वरा बापा आलेल्या सर्व भक्तांना तू आशीर्वादित कर आणि बापा परमेश्वरा देवाची ख्रिस्ताची भक्ती चित्त समाधानासह मोठे लाभ देते हा अनुभव त्यांना येऊ दे. मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे या मंडळीसाठी आम्ही विशेष आभार मानतो, कारण बापा ही ऑनलाईन भक्ती आम्हाला मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे याद्वारे प्राप्त होत आहे. मंडळीवर तुझी मेहर नजर कर, प्रत्येक कुटुंबामध्ये तुझी सुख शांती आनंद समृद्धी वैभव आरोग्य प्रीती ऐक्य स्थैर्य तू भर आणि भरत आहेस. तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. पास्टेट कमिटी पास्टेट कॉन्फरन्सला तू आशीर्वादित कर, सर्व ऑर्गनायझेशन्स तू आशीर्वादित कर आणि बापा परमेश्वरा ह्या दिवसांमध्ये सर्व प्रकारची सतर्कता जागरूकता देऊन प्रत्येकांच्या अवतीभोवती तू आपल्या दिव्यदूतांची छावणी उभा कर की जेणेकरून कोणताही रोग आजारमरी महामारी त्यांच्या आसपास सुद्धा येणार नाही. हे बापा परमेश्वरा आम्ही मागत आहोत मेथोडिस्ट चर्च इन इंडिया संपूर्ण बिशप वर्ग आणि ह्या भारत वर्षामध्ये सुवार्थेचं कार्य करीत असलेले हे चर्च प्रभू तू आशीर्वादित कर. त्याचप्रमाणे बापा परमेश्वरा मुंबई रिजनल कॉन्फरन्स यावर तुझा आशीर्वाद दे. आमचे सन्माननीय बिशप साहेब बिशप डॉक्टर अनिल कुमार सरवण, त्यांची प्रिय पत्नी लेखरे यांना तू आशीर्वादित कर. आमचे डिस्ट्रिक्ट सुप्रिटेंडेंट रेव्हरेंड डॉक्टर एस रत्नमणी त्यांचं कुटुंब परिवार यांनाही तू आशीर्वादित कर. आणि आम्ही मागत आहोत बापा या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या प्रत्येक ठिकाणी बापा परमेश्वरा तुझ्या नावाने गुडघा टेकला जात आहे त्या प्रत्येक ठिकाणी तू गौरवला जाऊन स्विला जा. सर्व मिशनरी सुवार्थिक यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत, सर्व पाळक वर्ग याच्यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. बापा परमेश्वरा प्रत्येकाला त्यांच्या गरजेनुरूप देणारा तू देव आहेस, प्रत्येकांचं आरोग्य राखणारा तू देव आहेस. मंडळांना तू आशीर्वादित कर. आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. देव राज्याची वाढ व्हावी म्हणून बापा परमेश्वरा तुझ्या सुवार्थेचं ओझ आम्हा प्रत्येकांना तू दे. आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. सुवार्थेच्या कार्यात आम्ही भागीदार बनावं असं होऊ दे. हे बापा परमेश्वरा या समय विशेष प्रकारे भारत देशावर तुझी मेहर नजर कर. आमचे राष्ट्रपती पंतप्रधान आणि त्यांचं सर्व मंत्रिमंडळ, त्याचप्रमाणे बापा परमेश्वरा महाराष्ट्र राज्यावर तुझा आशीर्वाद दे. महाराष्ट्र राज्याचे आमचे मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ, राज्यपाल या सर्वांना तू आशीर्वादित कर. आणि हा देशाचा कारभार चालवत असताना बापा परमेश्वरा तू तुझ्या ज्ञानाचा सुज्ञानाचा बापा सत्सद्विवेकचा तू त्यांना दुप्पट वाटा दे आणि भारत देशाची प्रगती व्हावी, महाराष्ट्राची प्रगती व्हावी असं होऊ दे. सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. मी तुझा दास सेवक तुझ्या कृपेच्या अधीन स्वाधीन आहे. मला तुझी कृपाच पुरेशी आहे. नव्याने मी आणि माझं कुटुंब बापा मंडळीच्या सेवा कार्याकरिता आमचं समर्पण करीत आहोत. आम्हाला तुझी कृपाच पुरेशी आहे. बापा तू गौरीला जाऊन स्विला जा. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणून तू आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूयात. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य यो,
जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यासरून सोडले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. यावेळेला मंडळीला विनंती करण्यात येत आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि आपण शुभवर्तमान वाचन आधी करणार आहोत आणि त्यानंतर देवाच्या उपकार स्तुतीसाठी गीत गाणार आहोत. लूका शुभवर्तमान अध्याय 1 आणि वचने 39 ते 45. मरिया अलिशेबेला भेटते. त्या दिवसात मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहुदातील एका गावात घाईघाईने गेली आणि जखर्याच्या घरी जाऊन तिने अलिशेबेला अभिवादन केले. तेव्हा असे झाले की अलिशेबेने मरियाचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बाळकाने उडी मारली व अलिशेबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य. माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कुठून? पहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बाळकाने उल्हासाने उडी मारली. जिने विश्वास ठेविला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल. दे बापा वाचले शुभवर्तमान आम्हासाठी आशीर्वादित करो. आमेन. उभे असतानाच आपण दे बापाच्या उपकार स्तुतीसाठी गीत गात आहोत.
मंडळीला विनंती आहे, आपण कृपा करून खाली बसून घ्यावे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आम्ही संदेशाकडे जात आहोत प्रियानो, आणि या संपूर्ण आगमन समयासाठी आम्ही जो विषय निवडलेला होता तो विषय होता ख्रिस्त दर्शनाची आतुरता. आणि आता आम्ही ख्रिस्त जन्मदिन सोहळा साजरा केलेला आहे आणि त्यानंतरचा हा रविवार आहे, आणि म्हणून जो विषय आम्ही प्रारंभ केलेला आहे तोच आम्ही कंटिन्यू करून तो आम्ही पूर्ण करण्याचा आणि प्रयत्न करीत आहोत. आणि प्रियानो, आमच्या डोळ्यापुढे आम्ही प्रतीक वचन ठेवलेलं आहे स्तोत्र 105 आणि वचन 4. त्याच्या पुढचा भाग, त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. परमेश्वराच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. आणि ह्या प्रतीक वचनावर आधारित आमचा विषय आहे ख्रिस्त दर्शनाची आतुरता. प्रियानो, आम्ही संपूर्ण आगमन समय यावर संदेश ऐकलेले आहेत, आणि जर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन, परमेश्वर देवाचं दर्शन घ्यायचं आहे, तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. देवा शुद्ध अंतःकरणाशिवाय देवाला पाहता येत नाही. आणि शुद्ध अंतःकरणासाठी आम्हाला प्रार्थना करावी लागते, निर्धार करावा लागतो, आणि शुद्ध होण्यासाठीच, अंतःकरणाची शुद्धता प्राप्त करून घेण्यासाठीच आम्हाला मंडळीमध्ये, चर्चमध्ये सुद्धा यावं लागतं. या सर्व गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत. आम्ही आता पुढे जात आहोत, आणि अलिशिबा जखर्या याजकाची पत्नी, वृद्ध वयातीत पत्नी, आणि तिचं उदाहरण आम्ही घेत आहोत शुद्ध अंतःकरणासाठी. अलिशिबा शुद्ध अंतःकरणाची होती, कारण अलिशिबा कुमारी मरियेच्या गर्भातील येशू बाळापुढे लीन व नम्र झाली. लूका वर्तमान 1 अध्याय आणि 43 वचन सांगतं, माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कुठून. घटना अशी होती की मरिया अलिशबेच्या घरी घाईघाईने गेली, कारण तिला गब्रिएल देवदूताचा संदेश मिळाला होता की तू गर्भवती होशील आणि पुत्र प्रसवशील, आणि पहा तुझ्या नात्यातील अलिशिबा हिलाही म्हातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे, आणि तिला हा 6वा महिना. आणि म्हणून मरिया अलिशिबेला भेटण्यासाठी आली डोंगराळ प्रदेशातील तिच्या त्या ठिकाणी. आणि जशीच ती आली तसंच मरियेने अलिशिबेला अभिवादन केलं, आणि अभिवादनाची वाणी ऐकताच तिच्या उदरातील बाळकाने, अलिशिबेच्या उदरातील बाळकाने उडी मारली. तिला कळालं ती पवित्र आत्म्याने पूर्ण झाली, आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य. माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून. प्रियानो, हे वाक्य जे आहे, माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून, फक्त ते एकमेकांच्या समोर आलेले आहेत. आणि प्रियानो, पवित्र आत्म्याने तिला प्रगट केलेलं आहे की हीच ती मरिया, कुमारी मरिया, जी येशू बाळाला जन्म देणार आहे, आणि ती गर्भवती आहे. आणि प्रियानो, ती प्रभूच्या पुढे लीन झाली, नम्र झाली. कोणत्या प्रभूच्या पुढे? गर्भातल्या, कुमारी मरियेच्या गर्भातल्या त्या येशू बाळापुढे ती नम्र आणि लीन झाली. प्रियानो, आणि म्हणून अलिशिबेचं उदाहरण आम्ही हे पाहत आहोत की अलिशिबा शुद्ध अंतःकरणाची होती, कारण ती लीन व नम्र झाली. येशू बाळापुढे लीन व नम्र झाली. तात्पर्य, जो स्वतःला नमवेल तो उंच केला जाईल, आणि जो स्वतःला उंच करील तो नमविला जाईल.
मत्ती 23:12 मध्ये आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने हे वाक्य बोललेलं आहे. आणि ते वाक्य होतं धर्म पुढाऱ्यांच्या बाबतीत. शास्त्री, परुषी, याजक स्वतःला उंच करत होते. मोठमोठे झगे, लांब लांब झगे आणि गोंडे आणि लोकांकडून सलाम करून घेणे, मुख्य आसना, वरची जागा मिळवणे आणि लोकांवर अत्याचार आणि खूप भयानक असा त्या पदाचा दुरुपयोग करणे. आणि म्हणून प्रभू बोलला होता की स्वतःला जो उंच करेल तो नमविला जाईल आणि जो नमविल त्याला उंच केलं जाईल. प्रियानो, स्वतःला नमवून ख्रिस्ताच्या गौरवाचे पात्र बना, म्हणजे अंतःकरण शुद्ध होईल. गर्विष्ठ बनू नका. नमविणे म्हणजे काय? लीन आणि नम्र होणे म्हणजे नमविणे. आणि प्रियानो, आम्ही पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे नम्र. ख्रिस्ता पुढे स्वतःला लीन व नम्र करा, कारण ख्रिस्ताने स्वतःला आमच्यासाठी लीन केले व सौम्य केले. तो म्हणाला, मी जो मनाचा लीन व सौम्य, तो स्वतःविषयी साक्ष देत आहे. मी जो मनाचा लीन व सौम्य. प्रियानो, आम्हाला आज पाहायचं आहे ख्रिस्ताच्या लीनतेची ठळक वैशिष्ट्ये. लीन झाल्याशिवाय, येशू बाळापुढे लीन झाल्याशिवाय आम्हाला आमचं अंतःकरण शुद्ध होणार नाही. आणि अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय आम्हाला देवाचं दर्शन लाभणार नाही. आणि म्हणून ख्रिस्ताच्या लीनतेची ठळक वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य आम्ही पाहत आहोत, ख्रिस्त देव असून माणुसकीचा मानव झाला. योहान 1 अध्याय 1 वचन आम्हाला सांगतं की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. आणि 14वं वचन सांगतं की तो शब्द देही झाला, त्याने आम्हामध्ये वस्ती केली. माणुसकीचा मानव प्रभू येशू ख्रिस्त झाला. प्रभू येशू ख्रिस्ताची मानवता, माणुसकी जग जाहीर आहे. प्रियानो, त्याने जे सामाजिक कार्य केलं ते जग जाहीर आहे. आणि म्हणून आज आम्हाला आव्हान हे आहे की आम्ही मानवच आहोत, मग आम्ही माणुसकी धारण करायला नको का? आम्ही मानवच आहोत, मग आम्ही माणुसकी, मानवता धारण करायला नको का? आम्ही एकमेकांशी वागताना, बोलताना माणुसकीचं, मानवतेचं वागणूक करायला नको का? अरे, तो देव असून मानव झाला, माणुसकीचा मानव झाला. आणि यासाठी पहिलं उदाहरण मी तुमच्या डोळ्यापुढे ठेवत आहे. ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्याचे दिवस भरले, कुमारी मरियेच्या उदरामध्ये असताना दिवस पूर्ण झाले तिचे, आणि आता तो जन्म घेणार. त्यावेळेला ते जन्म घेण्यासाठी जागा शोधत होते, परंतु त्यांना जागा मिळाली नाही. प्रियानो, उदाहरण आहे एका गर्भवती स्त्रीला प्रसूतीसाठी जागा देऊ नये, हा अमानुषतेचा कळस नव्हे का? एका गर्भवती स्त्रीला प्रसूतीसाठी जागा देऊ नये, केवढी मोठी अमानुषता आहे. तो स्वकीयांकडे आला, पण स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. प्रियानो, दाविदाच्या नगरातला तो दाविदाच्या सिंहासनावर बसणारा राजा मसीहा, त्याला जन्म घेण्यासाठी जागा दे, हा माणुसता नाही का? आणि मानवतेच्या, अखिल मानवतेच्या अमानुषतेचं प्रदर्शन तिथं झालेलं आहे. प्रदर्शन तिथं झालेलं. आम्ही माणुसकी ठेवली पाहिजे प्रियांनो, आम्ही मानवता दाखवली पाहिजे. ख्रिस्त जन्म ते सांगत आहे. आपल्या घासातला घास आम्ही दिला पाहिजे. जे भुकेले आहेत, ताणलेले आहेत, फक्त ख्रिसमसलाच नव्हे, नाताळालाच नव्हे, ख्रिस्त जन्मदिन यापुढे रोज ऐसे गणिता खा, नारायण मामन टिळक म्हणतात. दुसरं उदाहरण, ख्रिस्त स्वर्गाचा असून पृथ्वीवर आला. तो स्वर्गाचा होता. तो म्हणाला, मी स्वर्गातून खाली उतरलेला आहे.
प्रियानो, आम्ही पृथ्वीवरच आहोत, मग आम्ही स्वतःला ख्रिस्तापेक्षा अधिक उंच चढवावे का? ख्रिस्ताच्या मंडळीत एकमेकांना उंच चढवायची चढाओढ लागलेली असते. मी उंच की तू उंच, मी मोठा की. जो स्वतःला उंच करेल तो नमविला जाईल. आणि हे नमविणं कुठे? जगात नाही होणार, परंतु स्वर्गात नमविला जाईल. प्रियानो, स्वर्गात नमविला जाईल. आम्ही पृथ्वीवरच आहोत, तो स्वर्गाचा असून पृथ्वीवर आला. आम्ही पृथ्वीवरच आहोत, मग आम्ही स्वतःला ख्रिस्तापेक्षा अधिक उंच करावे का? उंच चढवावे का? प्रियानो, उदाहरण सांगतो. मुख्य याजक, शास्त्री व परुषी हे जे धर्मपुढारी होते, हे पृथ्वीवरचेच लोक होते. मग त्यांनी येशू बाळापुढे स्वतःला उंच करावे का? त्यांना येशू बाळाच्या जन्माविषयीची सगळी हकीकत होती. ते तर धर्मपुढारी होते. मग त्यांनी नम्रलीन व्हायला नको का? नाही झाले. काय परिणाम झाला माहितीये का प्रियानो? ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर 30 वर्षात मंदिर उद्ध्वस्त झालं, यरूशलेम उद्ध्वस्त झालं, यहूदा राष्ट्र उद्ध्वस्त झालं. अरे मंदिरच नाही तर कसले आले परुषी आणि शास्त्री आणि प्रमुख याजक आणि मुख्य याजक, सगळंच नष्ट झालं. 1947 पर्यंत बेचिराग पडला होता यरूशलेम. नमविले गेले. ख्रिस्ताच्या पुढे नम्रता धारण करा. तिसरं उदाहरण, ख्रिस्त धनवान असता दरिद्री झाला. आम्ही वाचलं शास्त्रपाठ 2 करिंथ 8 अध्याय 8 ते 15 ही वचने आम्ही वाचली. आणि त्यामध्ये 8 अध्याय आणि 9 वचन आम्हाला सांगतो, तो धनवान असता आमच्यासाठी दरिद्री झाला. ख्रिस्त धनवान असून दरिद्री झाला. आम्ही ख्रिस्तापेक्षा अधिक धनवान होऊ शकत नाही, हे न बदलणारे सत्य आहे. मग आम्ही ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये स्वतःच्या श्रीमंतीची बढाई मारावी का? ख्रिस्ती लोक कशाने काय बढाई मारतील ना स्वतःची श्रीमंतीची, दुसऱ्यांना लाजविण्यासाठी तुम्ही हे करता का? संत पाऊल म्हणाला मंडळीमध्ये आपल्या श्रीमंतीची कधी बढाई मारू नका प्रियानो. मंडळीमध्ये, ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये आम्ही ख्रिस्तापेक्षा अधिक धनवान होऊ शकत नाही. ख्रिस्त धनवान असता दरिद्री झाला. ख्रिस्त आम्हाला का धनवान बनवतो, का श्रीमंत बनवतो? यासाठी की आम्ही मंडळीमध्ये जे गरीब आहेत, गरजवंत आहेत, त्यांच्यासाठी आम्ही गरीब व्हावं, दरिद्री व्हावं, म्हणजेच आम्ही त्यांना सहाय्य करावं, मदत करावं. प्रियांनो, बेथलेहमकरांचं उदाहरण मी तुमच्या डोळ्यापुढे ठेवतो. ज्या वेळेला नावनिशी लिहिण्याची वेळ आली आणि योसेफ आणि मरिया ते सुद्धा त्या बेथलेहमात आले, त्यावेळेला त्याला जागा का मिळाली नाही? कारण प्रत्येक जण आपलं राहतं घर उतार शाळा म्हणून भाड्याने देत होते आणि पैसा कमवत होते. बेथलेहमकरांनी श्रीमंतीसाठी येशू बाळाला तुच्छ लेखले. श्रीमंत होण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी. आजही यहुदी लोक पैशासाठी फार लोभी आहेत. त्यांना पैसा फार प्रिय आहे. आणि परमेश्वर देवाने त्यांना नियमशास्त्रात आज्ञा दिली होती, लोभ धरू नको. प्रियानो, बेथलेहमकरांनी श्रीमंतीसाठी येशू बाळाला नाकारला. कारण गरीब होता, उतार शाळेचा उतार द्यायला त्याच्याजवळ जागा नव्हती, त्याच्याजवळ पैसे नव्हते, त्याच्या माता पित्यांजवळ त्याला जागा देणं नाकारलं. काय परिणाम झाला माहितीये का प्रियानो? त्या बेथलेहमकरांचे 2 वर्षाखालील लेकरं हेरोदाने कत्तल केले. येशू बाळाचा अवमान करणे किती धोक्याचं आहे प्रियानो, किती धोक्याचं आहे, समजून घ्या. त्या येशू बाळा पुढे नम्र व्हा. आम्ही येशू बाळा पुढे नम्र होत आहोत का? काय माहितीये का, येशू ख्रिस्ताने चमत्कार केला ना, कोणीही नम्र होतं, लीन होतं त्याच्या पुढे. येशू ख्रिस्ताने काहीतरी आम्हाला आशीर्वाद दिला ना, कुणीही पण नम्र होतं, लीन होतं. परंतु नम्र व्हा कुठे? येशू बाळाच्या पुढे नम्र व्हा. ते बाळ तुम्हाला काहीच आता करू शकत नाही, अशा पुढे तुम्ही नम्र आणि लीन व्हा. चौथी गोष्ट, ख्रिस्ताच्या लीनतेची वैशिष्ट्य. चौथी गोष्ट, ख्रिस्त एकमेव परम पवित्र असून पाप असा झाला. एकमेव परम पवित्र असून
पाप असा झाला, आम्ही पापीच आहोत, मग आम्ही इतरांच्या पापांची क्षमा करू नये का? फॉल्ट फाइंडिंग ऍटिट्यूड मंडळीमध्ये फार महत्वाचा ऍटिट्यूड आहे हा. नुसतं एकमेकांकडे पाहायचं ना तर नुसते त्याच्यामध्ये दोष काय मिळतील. काही काही जणांची वृत्तीच ही असते, शब्दात दोष, दिसण्यात दोष, कपड्यात दोष. अरे हे काय आहे, काय आहे? हेरोदाला मागे लोकांनी फसवले. उदाहरण, हेरोदाला मागे लोकांनी फसवले. त्याच्या लक्षात आलं, मागे लोकांना स्वप्नात सूचना मिळाली की तुम्ही त्या हेरोदाच्या मार्गाने जाऊ नका, दुसऱ्याच्या मार्गाने जा. ते निघून गेले तिकडे. हेरोदाला मागे लोकांनी फसवले म्हणून हेरोदाने 2 वर्षाखालील मुलांची कत्तल उडवून द्यावी ना. त्याच्या दृष्टिकोनातून मागे लोक पापी झाले कारण त्याला फसवलं आणि त्याने त्याचा बदला घेतला या लहान लेकरांकडून. प्रियांनो, आम्ही पापीच आहोत हे लक्षात ठेवा. दुसऱ्याकडे पाहताना फार आम्हाला सौम्यतेने पाहणं गरजेचं आहे, फार सौम्यतेने. संत पाऊल म्हणतो, जो उभा आहे त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. आणि हे मंडळीतलं जगणं आहे. 5वं उदाहरण मी तुमच्या, 5वी गोष्ट, ख्रिस्ताच्या लीनतेची 5वी गोष्ट. ख्रिस्त आशीर्वादांचा उगम असून शाप असा झाला. ख्रिस्त आशीर्वादांचा उगम. इफिसी 1:3 मध्ये सांगितलेलं आहे की त्याच्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याने आम्हाला सर्व स्वर्गीय आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आशीर्वादित केलेला आहे. ख्रिस्त आशीर्वादाचा उगम आहे प्रियांनो. तरी तो शाप असा झाला, झाडावर टांगलेला तो शापित. आम्ही शापितच होतो, मग आम्ही इतरांना शाप देऊ शकतो का? आम्ही शापितच होतो. प्रभू येशू ख्रिस्त भेटण्याआधी आम्ही कोण होतो? शापाखाली होतो, मरणाच्या शापाखाली, सार्वकालिक मरणाच्या शापाखाली. प्रियांनो, मागी लोक हेरोदाकडे आले. उदाहरण सांगतो, मागी लोक हेरोदाकडे आले आणि हेरोदाला विचारलं की यहुद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे? आणि जेव्हा त्यांनी हे वाक्य बोलले ना तेव्हा हेरोद आणि यरुशलेमकर घाबरले. याचा अर्थ काय? अरे बापरे, आता हे कुठून आलं जन्माला आणि हा कुठून आला आणि माझ्या जागेवर हा घेणार शाप. मनातल्या मनात तो जणू येशू बाळाला शाप देत होता. प्रियांनो, संत पाऊल आम्हाला सांगतो, आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला कोणालाही शाप देण्याची परवानगी दिलेली नाही. मनातल्या मनात सुद्धा शाप देऊ नका. एखाद्याचा उत्कर्ष झाला आमच्यापेक्षा म्हणून त्याला शाप देऊ नका. एखाद्याने आमच्या विरुद्ध काही केलं म्हणून त्याला शाप देऊ नका. लक्षात ठेवा, ख्रिस्ती तत्व हे आहे की जो शाप देतो तो शाप बुमरँग होतो आणि त्यालाच येतो. आता लक्षात घ्या, तुम्ही स्वतःला शापित करू नका. दुसऱ्याला शाप देऊन आम्ही शापित बनतो. 6वं लीनतेचं वैशिष्ट्य ख्रिस्ताच्या. ख्रिस्त राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू असून त्याने दासाचे स्वरूप धारण केले. दासाचे स्वरूप धारण केले. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, पण दास बनला तो. फिलिप्पियरास 2:5-11 यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, त्याने दासाचे स्वरूप धारण केले. आम्ही कोणाचे ना कोणाचे तरी दास असतोच. मग आम्ही इतरांना दासा समान तुच्छतेची वागणूक द्यावी का? आम्ही कामावर असतो, आमचा बॉस आम्ही त्या बॉसचे दास असतो, नाही का? हेरोद राजा सुद्धा कैसराचा दास होता, पण तरी सुद्धा तो ख्रिस्ताला काय करत आहे? तुच्छ लेखत आहे. हेरोद राजा येशू बाळाला तुच्छ लेखत आहे. लक्षात घ्या प्रियांनो, आम्ही कोणाचे नाही कोणाचे तरी दास आहोत. कामावर म्हणा, आपल्या नोकरीच्या ठिकाणी म्हणा. प्रियांनो, आम्ही इतरांना तुच्छ लेखू नये, तुच्छ लेखू नये. आणि 7वं आणि शेवटचं वैशिष्ट्य ख्रिस्ताच्या लीनतेचं, ख्रिस्त जीवनाधिपती असून मरण आणि तेही वधस्तंभावरील मरण सोसता झाला. ख्रिस्ताला मरण येणं शक्य नव्हतं, परंतु आम्हा सर्वांचं पाप त्याच्यावर लादलं. पापाचं वेतन मरण, म्हणून त्याला मरावं लागलं.
ख्रिस्त जीवनाचा अधिपती असून मरण पावला, तेही वधस्तंभावर मरण पावला. आम्ही सर्व मरणाधीन आहोत. मग आम्ही एखाद्याला मारण्याची भाषा करू शकतो का? आम्ही सर्वच मरणाधीन आहोत, सर्वच मर्त्य आहोत. आम्ही एखाद्याला मारून टाकण्याची भाषा करू शकतो का? प्रियानो, एकाचं वाक्य मला आठवलं की जर आम्हाला केवळ शब्दाने एखाद्याचा खून पाडता आला असता तर आजपर्यंत आम्ही देवाच्या दृष्टीने निष्णात खुनी म्हणून नाव कमवलं असतं. नुसतं शब्दाने खून केला झाला असताना प्रियानो तर आम्ही सुद्धा खुनी बनलो असतो. प्रियानो, आम्ही मरणाधीन आहोत. आम्हाला एक दिवस मरायचं आहे. मरण येणार आहे, प्रत्येकाला येणार आहे. प्रियानो, आम्ही कोणालाही मारण्याची भाषा करू नये, कोणालाही मारून टाकण्याची भाषा करू नये. कोणालाही त्रास होईल, दुःख होईल, पीडा होईल अशी भाषा करू नये. प्रियानो, हेरोद राजाने तेच कृत्य केलं. 2 वर्षाखालील लेकरांची कत्तल उडवली. मरणाची भाषा त्याने तर मारूनच टाकली. नाताळ अर्थात ख्रिस्त जन्मोत्सव प्रियानो संपलेला आहे, परंतु आमच्यासाठी अजून संपलेला नाही. तो सांगत आहे, ख्रिस्तापुढे लीन व नम्र व्हा. ख्रिस्त तुम्हाला अपेक्षित असलेल्या उच्च पदापर्यंत पोहोचवील. आणि जे स्वतःला ख्रिस्तापुढे नमवितात त्यांचं अंतःकरण शुद्ध होतं. जे अंतःकरणाचे शुद्ध होतात ते देवाला पाहतात, देवाचं दर्शन घेतात. आणि म्हणून ख्रिस्ताच्या दर्शनाची, येशू बाळाच्या दर्शनाची आतुरता मनात निर्माण करा आणि स्वतःला येशू बाळापुढे नम्र लीन करा. उदाहरण आमच्या डोळ्यापुढे आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं. प्रभू येशू ख्रिस्ताचं. देव बापाला धन्यवाद असो. आमेन. प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा. आमच्या ख्रिस्ताची लीनता आम्हाला समजू दे. आमच्या ख्रिस्ताची सौम्यता आम्हाला समजू दे. जर आम्ही ख्रिस्तासारखे स्वतःला लीन करू, नम्र करू, तर ख्रिस्त ज्याप्रमाणे स्वर्गापर्यंत उंच केला गेला तितकेच आम्ही उंच होऊ. ख्रिस्त आम्हाला उंच करेल. परंतु जर आम्ही स्वतःला उंच करू तर ख्रिस्त आम्हाला नमवील. प्रभू, आज आम्हाला कृपा द्या, अनुग्रह दे की आम्ही येशू बाळापुढे, ख्रिस्तापुढे स्वतःला नम्र करावं, लीन करावं. सहाय्यक, धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा. आमेन. ही वेळ दानार्पणाची आहे आणि मंडळीला विनंती आहे आपण सर्वजण उभे राहावे. आपण दानापर्यंत पहिली प्रार्थना करीत आहोत. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत. जेव्हा आम्ही देवाला देतो तेव्हा आम्ही देवाला स्वतः पुढे लीन आणि नम्र करतो. आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला नमन करतो. हे बापा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो की आज मंडळी तुझ्या पुढे येत असताना बापा परमेश्वर संतोषाने, नम्रतेने, लीनतेने त्यांचं दान समर्पित करीत असताना त्यांना आशीर्वादाचा दुप्पट वाटा दे. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा. आमेन.
यावेळेला आपण दानावर आशीर्वाद मागत आहोत. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, योहान 3:27 आम्हाला सांगत आहे सर्व काही परमेश्वरापासून प्राप्त होते. त्याचप्रमाणे स्तोत्रकर्ता दावीद अखंड इस्रायलाचा राजा आम्हाला सांगत आहे सर्व काही परमेश्वरापासून प्राप्त होते आणि परमेश्वरापासून प्राप्त झालेलंच आम्ही परमेश्वराला देत आहोत. बापा, आज मंडळीने तुझ्यावरील विश्वास आणि प्रीती पुन्हा एक वार जाहीर करून संतोषाने या दान कोशामध्ये जे दान समर्पित केलेलं आहे ते स्वीकारून घे, शुद्ध कर, पवित्र कर आणि बापा परमेश्वरा तुझ्या पवित्र कार्यासाठी त्याचा उपयोग होऊ दे. ज्यांनी दिलेला आहे त्यांना अधिक बरकतीचे आशीर्वाद देणारा तू देव आहेस. बापा, आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत की बापा परमेश्वरा, देव राज्याची वाढ व्हावी या एकाच इच्छेने प्रेरित होऊन आम्ही बापा परमेश्वरा तुला द्यावं अशी कृपा दया अनुग्रह दे. बापा परमेश्वरा, आज ज्यांनी दिलेला आहे त्या प्रत्येकांना तू पाहिलेला आहेस. बापा, आमच्या उणीपुरीतून आम्ही दिलेला आहे, आमच्या कमाईतून आम्ही दिलेला आहे. हे बापा, हा त्याग तू क्षुल्लक लेखणार नाहीस याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. बापा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो की आम्हाला देता आलेला आहे. मान महिमा गौरव देवाला, धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. आपण देव बापाचा आशीर्वाद मागत आहोत. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू श्री ख्रिस्त, त्याची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर येथून पुढे आमचा प्रभू श्री ख्रिस्त पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमुच्या, दया घरा चिडे सरो हे चिंतनी, देहाची जो हा सेवनी अर्पितो तुला. दयानिधे स्तोत्रे गायने, आनंदे मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. शालोम, देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. आशीर्वादाचे व देवाच्या विपुल आशीर्वादाचे असे जाओ.